가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप तुम्ही सर्वजण छान असाल आणि तुम्हा सर्वांचं कान्हा अँड मामा चॅनलवरती खूप खूप स्वागत. एनिवे आज आहे रविवार आणि सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. काल पार्सल आलेलं होतं, ते ओपन नव्हतं केलेलं असं जाणून ठेवलं होतं, कारण ते थोडं लेट आलं होतं आणि ते खाली वॉचमनजवळच होतं, तर त्यामुळे संध्याकाळी आलं. आणि सध्या पुण्यामध्ये रोज पाऊस पडतो आहे आणि मी जिथे राहते एकदा पावसाचा एक थेंब जरी पडला तर लगेच लाईट जाते आणि युजली पाऊस जो आहे तो संध्याकाळी 5-6च्या दरम्यान पडतो आहे. त्यामुळे रात्री हे पार्सल आलं तेव्हा लाईट नव्हती, त्यामुळे ओपन नव्हतं केलं. म्हटलं सकाळीच करूयात. आता सकाळी ते ओपन करून पाहते. तर मी हे भरण्या मागवल्या आहेत, कारण मला किचनमध्ये भरण्या थोड्या कमी पडत होत्या आणि आता पावसाळा चालू झालेला आहे. तर दर पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये शक्यतो मी घराची डीप क्लिनिंग करत नाही, कारण सगळीकडे धूळ उडत राहते. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला डीप क्लिनिंग करते, सगळं पूर्ण घर स्वच्छ करून देते. किचनची सुद्धा डीप क्लिनिंग करायची, तर त्यासाठी थोड्या भरण्या कमी पडत होत्या, तर त्या भरण्या मागवल्यात. तर काच आणि प्लॅस्टिक अशा दोन्ही मागवल्या आहेत. या आहेत काचेच्या भरण्या आहेत, स्क्वेअरच्या, अगदी मजबूत अशा आहेत. त्याचं जे काच आहे त्या असं पातळ नाही आहे, एकदम जाड काच आहे. याचं बेस्ट पार्ट हा आहे की याचे जे झाकण आहे ते स्टीलचं आहे. त्याचबरोबर ते ट्रान्सपरंट पण आहे. जर तुम्ही खाली किचन ट्रॉलीजमध्ये जर ठेवत असाल तर त्याच्यामध्ये ठेवलेला कोणताही माल तुम्हाला इझिली दिसून जाईल. त्यानंतर मी ह्या स्क्वेअर शेपमध्ये घेतलेले आहेत, कारण काच असल्याकारणाने हँडल व्यवस्थित बसतं गोल भरण्यांपेक्षा. त्याचबरोबर स्पेस जो आहे गोल भरण्याच्या ह्याच्यामुळे कंपॅरिझनमध्ये स्क्वेअरच्या ज्या भरण्या असतात चौकोनी आकाराच्या ते कमी जागा घेतात. जसं की मी म्हणलं की माझं सध्या स्वच्छता अभियान चालू आहे. रोज कुठलं तरी एखादा रूम किंवा एखादा कोपरा साफ करते, तर आज मला हा कोपरा साफ करायचा आहे. आणि गेले बरेच दिवस झाला हा कोपरा असाच पडला होता. बेसिन रोज साफ करते, बेसिन आणि आरसा, पण हे बाकीचं जे आहे तर सगळ्यात अगोदर तर जे काही कचरा फेकून द्यायचा होता, जसं की फेसवॉश संपलं होतं ते फेकून दिलं. त्यानंतर बाकीच्याही काही गोष्टी होत्या त्याही फेकून द्यायच्या. एका ह्या याच्यामध्ये काढलेत मी, टपात काढलेत छोट्याशा. त्याच्यानंतर हे आहे डांबर गोळ्यांचं पॅकेट आहे. सगळ्या ज्या वस्तू आहेत ते खाली काढून घेतल्यात. इंटिमेट वॉश आहे, त्यानंतर हे आहे ऑरेंज पील पावडर जी घरात तयार केलेली, आणि त्यानंतर हे आहे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आहे. ही आहे चारकोल पावडर, ॲक्टिवेटेड चारकोल पावडर आहे, फेस पॅकसाठी मी यूज करते ते आहे. तर त्या गोष्टी येत आहेत आणि बऱ्याच वेळा असं होतं की यूज होत नाही, असं म्हणून मी इथं वेगवेगळं काढून ठेवलेलं आहे. पटकन डोळ्यासमोर चेहरा धुताना कधी पण दिसतं आणि मग पटकन लावायची इच्छा पण होते आणि लक्षात पण येतं, त्यामुळे इथे एकदम दिसेल असं ठेवलेलं आहे. हा छोटा पाटावरवटा आहे. माझी भाचीचं 5वी पूजन होतं आणि 5वीला पाटावरवटा लागतो, त्यावेळेस माझ्याकडे नव्हता, त्यामुळे हा मी छोटा आणून घेतला होता. कारण मोठा आणला तर त्याचा यूज होत नाही आणि ठेवायला पण जागा जास्त लागते. सो त्याच्यानंतर वर तुम्हाला दिसत असतील खूप सारे वायर आहेत, त्या आहेत वायफायची आहे वायर, आणि त्याला काही करू शकत नाही, ते असंच ठेवावे लागेल. इथे हे आहे टॅप क्लीनर आहे आणि हे जॉबचं आहे. तर मी जिथे राहते ते भयानक हार्ड वॉटर आहे, म्हणजे एक दिवस जरी एखादी स्टीलची वाटी जरी पाण्याखाली राहिली तरी त्या पाटीला असं पांढरं जमा होतं. आणि ह्या नळाची हालत पाहू शकता तुम्ही कशी झालेली आहे. मी घरगुती उपाय प्रचंड ट्राय करून पाहिले, तेवढं तेवढं बरं वाटतं, पण त्यानंतर जसे ते अशी परिस्थिती झालेली आहे त्याची. शेवटी कंटाळून मी हे ॲमेझॉनवरून मागवलेले, त्याच्यासोबत हे किचन क्लीनर पण आलेले, पण ते काही यूज होत नाही आहे मला, कारण
नाही आहे, गॅस इतका घाण नाही आहे, चिकट नाही आहे, जेणेकरून रोज रोज साफ केल्यामुळे. त्यानंतर ही घरगुती क्लीनर आहे जे कॉलिनच्याच याच्यामध्ये ठेवलेलं आहे, डब्यात ठेवलेलं आहे. हे याच्यामध्ये आहे व्हिनेगर, पाणी आणि डिश लिक्विड आहे. त्याच्यानंतर हे 2 ब्रशेस आहेत कोरडी धूळ साफ करण्यासाठी आणि हे केस वगैरे साफ करण्यासाठी, गादी आणि सोफा साफ करण्यासाठी. हे सगळं एकाच बास्केटमध्ये ठेवते जेणेकरून पटकन म्हणजे क्लिनिंगच्या वेळेस पटकन ती बास्केट उचलली की होऊन जातं, लवकर काम होऊन जातं. सगळ्या गोष्टी मेन म्हणजे एका जागेवर भेटतात, गोष्टी शोधाव्या लागत नाहीत. या कारणाने एकाच बास्केटमध्ये मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर तर हे क्लीनर आरशावरती मारून घेते आणि त्याच्यानंतर मी जे क्लीनर आणून घेतलं होतं ते मी टॅपवरती मारून घेते स्टीलच्या या नळावरती. आणि खाली जस्ट फक्त लिक्विड यूज करते मी, डिश लिक्विड, कारण रोज रोज साफ केल्यामुळे काही एवढी घाण नसतं माझं बेसिन, एवढे डाग वगैरे पडत नाहीत रोज साफ केल्यामुळे. आता हे तुम्हाला थोडी धूळ दिसत असेल कारण मी इथलं वरचं झटकलं होतं त्यामुळे वरची धूळ पडलेली. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण नळावरती लिक्विड टाकले त्याच्यामध्ये बरंचसं रासायनिक घटक असतात, त्यामुळे हाताने शक्यतो साफ नका करू. मला सवय आहे ग्लोव्ज न घालण्याची, कारण मला असं वाटतं ग्लोव्ज घातल्यानंतर थोडासा स्पीड कमी होतो, तर त्या कारणामुळे मी शक्यतो ग्लोव्ज घालायचं टाळते. पण मी ह्या लिक्विडमुळे ग्लोव्ज घातलेला आहे, कारण मला एकदा झालं होतं की हातावरती थोडंसं स्क्रॅचेस आले होते. हाताची जी स्किन आहे ना ती एकदम माझी हार्ड झाली होती, त्या कारणाने मी हे ग्लोव्ज आता घातलेत. आणि हे इतकं कडक होतं ना की ह्या लिक्विडने सुद्धा व्यवस्थित निघत नव्हतं. मी हे किचनला ट्राय करून पाहिलं होतं, किचनचा नळ एकदम स्वच्छ झाला, पण हा बराच घाण झालेला होता त्यामुळे निघत नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या अगोदर जे भाडेकरू या घरामध्ये राहिलं होतं त्यांनी कदाचित नळ कधी साफ केले नव्हते, कारण मी जेव्हा या घरात राहायला आले हे नळ अगदी असे काळे कुळकुळीत होते, एकदम घाण. आणि साफ करून करून मी बऱ्यापैकी त्यांना व्यवस्थित केलेलं आहे. अजूनही ते एवढं व्यवस्थित निघालं नाही आहे, मला परत एकदा स्प्रे करून परत ते घासावं लागणार आहे. सो त्यानंतर जे काही सामान होतं ते साफ केलं आणि सगळं एका ठिकाणी ठेवलं. हे एक प्लांटर, एक क्यूटचं स्माइली. त्यानंतर ही काचेची वाटी आहे, मला हेअर कलर करावा लागतो, तर हेअर कलरसाठी एक सेपरेट वाटी ठेवलेली जे आतमध्ये दुसरीकडे कुठेच यूज होत नाही आणि ते इथेच राहते. त्यानंतर ही बास्केट पण व्यवस्थित साफ करून घेतली, व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतला. हा एरिया पूर्ण स्वच्छ केलं, टाईल्स साफ केल्यात. आणि असं म्हणतात ना, उन्हाळ्यात प्रचंड धूळ उडती आणि धूळ घरामध्ये येते. पावसाळ्यात उलटं होतं, पावसामुळे धूळ ही जमिनीला चिटकून राहते आणि धूळ उडत नाही. सो पहिल्यापासून एक आहे जे माझी आई करायची. आई पावसाळा आला की घर वगैरे साफ करायची, किचनची पूर्ण डीप क्लिनिंग करायची. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ऊन पण पडतं आणि पाऊस पण पडतं. उन्हामुळे जे आपल्या भरण्या आणि वाळवणाचे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित वाळवून ठेवता येतात म्हणून. आणि हा एरिया व्यवस्थित मी क्लीन करून ऑर्गनाईज करून घेतला. हा तुम्हाला जो कंगवा दिसतोय तो काळा दिसत असेल, तो खास फक्त हेअर डायसाठी यूज करते, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी हा यूज होत नाही, त्यामुळे तो काळा आहे आणि तो इथेच राहतो. त्याच्यानंतर पाठीमागे हे एक वी वॉश, इंटिमेट वॉश आहे जे यूज करते ते इथे आहे. एक गुलाब जेलची बॉटल आहे, हे एक लिप बाम आहे, हा आणखीन एक कंगवा आहे. त्याच्यानंतर एक फेशियल रेझर आणि बाकीचं जे फेस पॅकचं सामान आहे हे एका बास्केटमध्ये एकाच ठिकाणी व्यवस्थित ऑर्गनाईज झालेलं आहे. हे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आहे फेस पॅक करण्यासाठी. आणि हे करता करता आता वाजले आहेत 10 आणि अजून नाश्ता केलेला नाही आहे, डब्यातून काढून आणि बनवायचं पण आहे. म्हणलं अगोदर हे जे आहे ना हे क्लीन करून आंघोळ करून मग नाश्ता घरात बनवू. तयार केलेली आणि हे आहे संत्र्याच्या सालीची पावडर जी मी घरच्या घरी संत्रे आणल्यानंतर ती उन्हामध्ये वाळवली आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली. आणि स्किन जे आहे ना छान स्क्रब होते, एक्सफोलिएट होते आणि स्किन एकदम मऊ होते. हे प्लांटर आहे छोटंसं स्माइलीवालं, ते मी इथे ठेवलं आहे. सो यात कुठलंही झाड अजून लावलं नाही आहे, पण ॲज अ डेकोर म्हणून इथे ठेवलं आहे फक्त. आणि थोडीशी ग्रीनरी ॲड करण्यासाठी एक मनी प्लांट ठेवलेला आहे इथे मी. त्याने एक थोडासा चांगला लुक होतो, रिच. आरसा एकदम स्वच्छ झालेला आहे त्या लिक्विडने. आणि ही माझी क्लिनिंगची बास्केट, एक हँडवॉश आहे. आणि अशा प्रकारे हा पूर्ण एरिया जो आहे ना ऑर्गनाईज झाला आहे, क्लीन झालेला आहे. 가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌
अभ्यासाला स्ट्रगल जारी आहे. 내 दाखव 맘을 किती दाखव. 보기에 이런 게 दाखव. 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 काय पाहिजे? 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해. 널 사랑해서 널 좋아. सो आता वाजले 3 आणि निघतानाच आज लवकरच पाऊस चालू झाला आहे. सो आम्ही निघालो आहे, आईकडे निघालो आहे. आमरस आणि पोळीचं आमंत्रण होतं. आमरस आणि पोळी खाऊन झालं आहे, पुऱ्या राहिल्या होत्या. तर आई बोलली आमरस पुरी करते, ये. रविवार होता. जाताना मला एक किचनसाठी रॅक हवं होतं, थोड्याशा अशा इलेक्ट्रिक वस्तू ठेवण्यासाठी हवं होतं. तर एक दुकान दिसलं आणि तिथे गेलो. तर तिथे पाहत होतो आम्ही. हे आवडलं होतं, पण ह्याची जी क्वालिटी होती इतकी चांगली नव्हती, त्यामुळे कॅन्सल केलं आणि निघालो. आणि निघताना इतका पाऊस आणि इतकं हवा होती की अगदी रस्त्यावरले होर्डिंग आणि बऱ्याच ठिकाणचे पत्रेसुद्धा उडाले होते. आणि रस्त्याच्या पुढचंसुद्धा दिसत नव्हतं. बरेच वाहनं रस्त्याच्या कडेने उभे राहिले होते, इतकं पाऊस होता. इतका मोठा पाऊस आहे की लांबचं अजिबात काही दिसत नाही. आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा पाऊस आहे ना, एवढ्या दिवसाचा आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. आलं सगळं. आणि पावसासोबत वारं पण आहे, हवा पण भरपूर आहे. सो माझ्या माहेरी येण्याचं सगळ्यात मोठं रिझन ही माझी इटुकली पिटुकली छोटीशी भाची, जिच्यासोबत आल्यानंतर खेळात इतका कसा वेळ निघून जातो कळत नाही आणि परत परत भेटावंसं वाटतं. सो आल्यानंतर खूप सारा टाईम हिच्यासोबत स्पेंड केला, खेळलो आम्ही दोघीही, भरपूर खेळलो, खूप सारे व्हिडिओज बनवले. आणि ही इतके क्यूट एक्सप्रेशन देत होती मोबाईलला पाहून, जसं की सगळंच कळतं हिला की आपल्याला मोबाईल दाखवला आहे, आपण मॉडेल झालो आहे जसे काही. आणि काही न सांगता, आणि ही फक्त 5 महिन्याची आणि मोबाईलला पाहून हसत होती, एक्सप्रेशन देत होती. सो बस हिच्यासोबत खेळलो. त्यानंतर जेवण केलं, आमरसपुरी आणि डाळ भात होतं, बटाट्याची भाजी होती, आईने बनवली होती स्पेशली माझ्यासाठी, कारण मला आमरसपुरी आवडते, आमरसपोळी नाही आवडत. सॅटर्डे ना, संडेला येता येईल. हां येतात, संडेला रिटर्न आला. सो जेवण केल्यानंतर पाऊस वगैरे थांबला होता, त्यामुळे संध्याकाळच्या टायमाला थोडंसं फिरायला निघालो. आणि हे आहे भोसरीचं झुडिओ. सध्या झुडिओमध्ये खूप सारा सेल चालू आहे आणि खूप सारं छान छान कलेक्शन आलं आहे, त्यामुळे गेलो होतो. तर तिथे हे फुटवेअरचं कलेक्शन होतं. हे जेंट्स फुटवेअर कलेक्शन आहे, कारण आम्ही वरती जेंट्स डिपार्टमेंट आम्ही स्वप्नील ॲक्च्युली पाहत होते, त्यामुळे तिथे राहून थोडंसं शूट केलं, जास्त नाही. पण सेल असल्याकारणाने आणि रविवार पण होता, तर खूप सारी गर्दी होती. जर घ्यायचं म्हटलं तरी काउंटरवरती अर्धा पाऊण तास गेला असता आमचा. आणि आम्हाला पुढेही एका ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे आम्ही इथलं काही कॅन्सल केलं, फक्त जस्ट एक्सप्लोअर केलं. आणि प्राईस खरंच खूप कमी होता, सेल बऱ्यापैकी कमी प्राईसवरती सेल चालू होता. तर इथे मी आहे, इथे थोडंसं पाहिलं. त्यानंतर आम्ही गेलो विश्रांतवाडीला. स्ट्रीट शॉपिंग करायची होती आम्हाला ॲक्च्युली, तिथे गेलो. मला नव्हती करायची, माझ्या भाऊजाईला तर तिला घ्यायचं होतं बरंच काही. आणि मला घ्यायची होती स्पेशली चप्पल, जे मला झुडिओमध्ये काही व्यवस्थित वाटल्या नाहीत. आणि इथे हे जे प्लाझो दिसतात हे फक्त 150 रुपयांनी होते, कोणतेही घ्या, एक 150. आणि क्वालिटी बऱ्यापैकी चांगली होती, अशी फार काही पातळ नव्हती. त्यानंतर हा टॉप होता, हा होता 100 रुपयाला. घेणार आहे का? घे मग. याशी ओव्हर साईज घालत नाही का तू? लयच मोठ्या वाटतं मला. ओव्हर साईजची फॅशन आहे ना, खालून फिटिंगमध्ये आणि वरतून ओव्हर साईजची. कपडा चांगला आहे का? दर तू घेतलाय का?
त्यानंतर बाटाच्या शोरूममध्ये आलो आणि तिथे चप्पल पाहिली. मला घ्यायचं होतं चप्पल. इथलं कलेक्शन खूप छान होतं. थोडेसे कॉस्टली होते पण कलेक्शन आणि त्याची जी क्वालिटी होती ती खूप छान होती. एकदा घेतलं तर 2-4 वर्ष जर तुम्ही घातली तरी आरामशीर टिकल अशा प्रकारचे कलेक्शन. त्याचबरोबर त्यांची 3 ते 4 महिन्याची गॅरंटी पण होती. हा नंबर बरोबर आहे. चांगला दिसते. हा छान वाटलं ना. साडीवर छान वाटेल ॲक्च्युली म्हणून घेतलं मी. नाहीतर यातून बघ तुमची साईज किती आहे? काय माहिती आणायला गेलं तर किती परफेक्ट हे आणणार. सो सगळे खरेदी करून निघताना इथे लहान मुलांचे टोप्या, सॉक्स आणि कॅपचं कलेक्शन होतं. त्याप्रमाणे गॉगल होते. टोप्या ज्या आहेत त्या मला वाटते 60-70 रुपये होते आणि गॉगल पण 60-70 अशाच कलेक्शनमध्ये एक टोपी राधाला घेतली. आणि सी राधा किती सुंदर दिसते टोपीमध्ये. राधाची नवीन टोपी. हा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. त्यानंतर बेल बटन दाबा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ येईल ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदरच येईल. सो थँक्यू टू वॉचिंग माय व्हिडिओज. ओके बाय. भेटूया परत असंच एका न्यू व्हिडिओमध्ये.